नमस्कार, मी अमित परब। माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये जागा विकत घेण्यास माझी या ठिकाणी नक्कीच मदत होऊ शकते। तालुका चिपळूण, तालुका लांजा, तालुका संगमेश्वर, तालुका रत्नागिरी तसेच जिल्हा सिंधुदुर्ग या पट्ट्यामध्ये शेत जमीन तुम्ही शोधत असाल, एखादा फार्म हाऊस तुम्ही रेडीमेड बघत असाल, तसेच एखादी मोकळी शेत जमीन तुम्हाला विकत घ्यायची असेल किंवा 20 गुंठे 25 गुंठे अशी शेत जमीन तुम्हाला विकत घ्यायची असेल तर नक्कीच त्यासाठी हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मंडळी, जेणेकरून तुम्हाला घर बसल्या जागेची अपडेट वेळोवेळी या ठिकाणी नक्कीच मिळून जातील। कोणतीही फसवणूक या ठिकाणी होणार नाही आहे। पूर्ण विश्वासाने या ठिकाणी तुमच्याशी काम करून दिलं जाईल। तसेच 7/12 पूर्ण तुमच्या नावे होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत काम करत असतो। तसेच पूर्ण जागेचे कागदपत्र क्लिअर असलेल्या जागांची व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या बघायला मिळतील। तर मंडळी, आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यामध्ये आणि लांजा तालुक्यामध्ये असलेली ही आंबा बाग आहे। टोटली आंबा बाग ही 5 एकरची आंबा बाग आहे। डांबरी रोडला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे। वाडी वस्तीच्या जवळपास असलेली ही आंबा बाग आहे आणि मुख्य डांबरी रोडला टचमध्ये असलेली ही आंबा बाग तुम्हाला नक्कीच आवडेल। प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन आलेलं आहे। पाण्यासाठी या ठिकाणी विहीर खोदलेली आहे। तसेच गाव वस्ती आपल्या प्लॉटच्या पुढच्या साईडला पण आहे आणि पाठच्या साईडला सुद्धा गाव वस्ती आहे। म्हणजे दोन्ही साईडला गाव वस्ती आहे आणि गाव वस्तीच्या मधोमध असलेली ही आंबा बागायत शेती केलेला हा प्लॉट आहे। जर तुम्ही गावाकडे एखादं फार्म हाऊस बांधायचं असेल, तुम्हाला एखादं वीकेंड हाऊस किंवा एखादं शेतघर या ठिकाणी बांधून तुम्ही या ठिकाणी राहू शकता, अशी ही जागा आहे। वाडी वस्तीमध्ये ही जमीन आहे। खूप सुंदर लोकेशनला हा प्लॉट आहे। तसेच आपल्या प्लॉटपासून मुंबई गोवा हायवे जो आहे तो जवळपास आहे। 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर मुंबई गोवा हायवे आहे। तसेच पुणे आणि मुंबईपासून तुम्ही येताय या जागेपर्यंत तर तुम्हाला 5 ते 6 तास या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागू शकतात तुमच्या गाडीने। तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा या पट्ट्यातून तुम्ही येताय तर तुम्हाला या ठिकाणी पोहोचायला 3 ते 4 तास या ठिकाणी लागू शकतात। तर मंडळी, ही जागा वर्ग 1 ची जमीन आहे। 7/12 एक मालकीचा आहे, सेपरेट 7/12 आहे, सेपरेट नकाशा आहे आणि लागती आपूस आंब्याची बाग। ह्या सीझनमध्ये सुद्धा आपूस आंबे लागले होते ह्या बागेमध्ये। तसेच आता ह्या सीझनमध्ये सुद्धा या ठिकाणी आपूस आंबा या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त आंबा पेटी या ठिकाणी मिळू शकतात। तर मंडळी, क्लिअर टायटल असलेली जमीन आहे। तसेच मंडळी, ही मुख्य शेतीची जमीन आहे, शेत जमीन आहे। त्याच्यामुळे तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे किंवा शेतीचा 7/12 या ठिकाणी असणं आवश्यक आहे। शेतीचा 7/12 जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पर्याय म्हणून राजस्थानी शेतकरी दाखला किंवा मध्य प्रदेशचा शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी फक्त 30,000 रुपयामध्ये आम्ही शेतकरी दाखला बनवून देत असतो, जेणेकरून तुम्ही अशाच शेतजमिनी या ठिकाणी विकत घेऊ शकता आमच्या या यूट्यूब चॅनलमार्फत आणि पूर्ण विश्वासाने या ठिकाणी तुमच्याशी व्यवहार करून दिला जाईल। तसेच ज्या लोकांनी शेतकरी दाखले बनवलेले असतील तर त्या लोकांसाठी सुद्धा आमच्याकडे शेतजमिनी आहेत विकायला, त्यासुद्धा तुम्ही या ठिकाणी व्हिजिट देऊन त्या जागा तुम्ही या ठिकाणी बघू शकता येऊन प्रत्यक्षात। तसेच मंडळी, ही जागा तुम्हाला बघायची असेल तर 1 ते 2 दिवस आधी तुम्ही या ठिकाणी फोन करून व्हिजिट बुक करू शकता। या जागेची पूर्ण माहिती घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करा। त्या व्हिडिओला सेंड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्या जागेची माहिती या ठिकाणी नक्कीच तुम्हाला भेटू शकते। तर मंडळी, तुम्ही 50 नंतर तुमचं जे आयुष्य आहे ते चांगल्या वातावरणात 100% शुद्ध प्युअर ऑक्सिजनमध्ये तुम्हाला घालवायचं असेल आणि एखादं ह्या ठिकाणी छोटंसं फार्म हाऊस तुम्हाला बांधायचं असेल
तर त्यासाठी ही उपयोगी जागा आहे. शेतघर या ठिकाणी बांधू शकता तुम्ही, एखादं वीकेंड हाऊस बांधू शकता, एखादं सेकंड होम तुम्ही या ठिकाणी नक्कीच बांधू शकता. त्यासाठी उपयोगी ही जागा आहे. तर मंडळी वेळ घालवू नका, जागा खूप सुंदर आहे आणि मुख्य बाजारपेठेपासून मोजून 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर ही जमीन आहे. तर मंडळी नक्कीच तुम्हाला ही जागा आवडू शकते. जास्तीत जास्त वेळ न घालवता या ठिकाणी लवकरात लवकर या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या. थँक्यू मंडळी. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. जास्त कोण दाखवू नका, इथे करूया आपण. जास्त कोण दाखवू नका म्हटलं प्लॉट. हां इथे करूया. चालेल. बघतो आता मी पुढे जातोय ह्याला उपल्या जातो का मोगल्या म्हणतो. हां